नमस्कार मंडळी, मी आशुतोष तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे AR09 क्रिएशन. तर आज पहिल्यांदाच व्लॉग करतो आहे. माहीत नाही कसं होणार, तेवढा एक्सपिरियन्स नाही बोलताना. तर आज आम्ही चाललो आहे सफायाला. सफायाला मी विला बुक केला आहे, त्याचं नाव आहे पारस विला. माझ्यासोबत माझे फ्रेंड्ससुद्धा आहेत. आहे जन्मेश, हायकर, नितेश आणि तन्वी. तर पहिल्यांदा केळव्याला चाललो आहे, केळवा बीचला, कारण आमचं चेकिंग दुपारी 1 नंतर आहे. तर बाकीचा दिवस आपण काय करायचं, तर आम्ही हा विचार केला की केळवा बीचला जाऊन थोडं एन्जॉय करू आणि मग तिथूनच विलासाठी आम्ही निघणार आहोत. तर आपण आता डायरेक्ट भेटूया केळव्याला. गाईज बघू शकता तुम्ही, आम्ही केळव्याला पोचलो आहोत, पण ते खूप जोरदार पाऊस लागला आहे. आम्हाला बीचला जायचं होतं, पण आता कसं जायचं तोच प्रश्न आहे. हा हर्ष आपल्याला विरारला जॉईन झाला. तर पाहू शकता तुम्ही किती पाऊस आहे इथे. बाहेर पडलो आम्ही आता छत्री घेऊन आणि बघूया आता चाललो आम्ही सीतादेवीच्या मंदिरात. आम्हाला ॲक्च्युली बीचवर जायचं होतं, पण पावसाने पूर्ण आमचा मूड ऑफ केला. तर माझ्यासोबत आहे आता अंकिता. तर आम्ही अंकिताकडे होता, बॅग वगैरे ठेवले तिकडे, मस्त पोह्याचा नाश्ता केला, कांदे पोहे खाल्ले. पाऊस होता तर आम्ही आता रिक्षा करून आलो शीतलादेवीच्या मंदिराकडे. आणि तन्वीने घेतलं आहे फुल नारळ देवीसाठी. तुम्ही पाहू शकता शीतलादेवीचं मंदिर केळवा इथे. खूप सुंदर मंदिर आहे आणि इकडे बाजूलाच तुम्ही बीच आहे. की तुम्ही पुढे गेला की तुम्ही बाजूलाच इकडे बीच लागतो. विकेंडला खूप गर्दी असते तिकडे. तर आता आपण जाऊया मध्ये. अंकिताची छत्री तुटली आहे मला वाटतं. आता बाहेर घेऊन पावसाचा आनंद घेतात. काय बोलणार हर्ष, तुला कसं वाटतंय ते केळव्यामध्ये? मस्त वाटतंय. इथे निकू स्टोरी मास्टर आमचा, तो स्टोरी टाकणार आणि आम्ही मेन्शन करणार आम्ही त्याला. जन्मेश ग्रुपमधला एकदम लाजाळू प्राणी, खूप लाजतो. तुला विचार आपण कसं वाटतं निकू, कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. पाऊस पडतोय आणि समुद्राच्या लाटा खूप मोठ्याने उचलत आहेत, त्यामुळे खूप छान आनंद मिळतोय.
आता बघूया पुढचा प्लॅन कसा होत आहे. पाऊस तर खूप जोरदार आहे, तर बघूया कसं काय. तर छान पाऊस पडतो आहे आणि पाऊस म्हटलं तर गरमागरम भजी त्यात मिळाली कांद्याची, तर अजूनच मजा. सर्व आम्ही इकडे आता भजीचा आस्वाद घेतो आहे. जन्मेशला घाई झालं आहे, तुम्हाला बोलते पटकन व्हिडिओ काय मला खायचं आहे. तुमचं नाव काय? दीपिका बारी. तुम्ही सुद्धा दीपिका बारी फूड सेंटर, तुमचं नावसुद्धा अन्नपूर्णा फूड सेंटर. तुम्हीसुद्धा कधी या बीचवर आलात तर या ताईंच्या हातचे वडे किंवा भजी खाऊन बघा, खूप टेस्टी असतात. थँक्यू ताई. तर आता आम्ही निघालो आहे विलासाठी. आम्ही प्रायव्हेट रिक्षा बुक केली आहे. केव्हाच्या नापासून निघालो, सफाळा चाललो रामबाग येथे. मागे आपली पब्लिक आहे. हाय करा. आहे श्रेया आणि गण्या आता आले, आपले जॉईन झाले. श्रेया दिसते, पण गण्या कुठे आहे? गण्या हाय करा. आहे हा गण्या. आपण एक जन्मेश सर्कस लाजरा. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहोत आपल्या विलाला, पारस विला. तुम्हाला इकडेच मी दाखवते व्ह्यू. तर तुम्ही पाहू शकता इकडचा एंट्रन्स. ते लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, पाळणा, तुम्ही डायनिंग टेबल आहेत. पाहू शकता किती सुंदर पारस विला. हा आपला स्विमिंग पूल, जिथे आम्ही थोड्या वेळाने खूप धमाल करणार आहोत. हा आपला एकंदरीत पूर्ण विला आपल्याला आपलं बुक आहे. आपण इथे फक्त आपलाच ग्रुप असणार आहे, आमचाच ग्रुप असणार आहे, बाकी कुठला ग्रुप नसणार आहे. तो एक चांगला बेनिफिट आहे. त्यासाठी आम्ही हा विला बुक केला. तुम्हाला या इकडे यायचं असेल या विलाला तर सफाळा स्टेशनवरून फक्त 6 किलोमीटर आतमध्ये आहे. रामबाग म्हणून गाव आहे तिथे. तर तुम्हाला याचं लोकेशन मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकणार. मला आता विलाचा आतमधलं व्ह्यू दाखवतो. अशी मोबाईल दे मला, चार्जिंग फोन करायचा. बॅग येते. वाव, खूप चांगला प्लेस आहे. बघू शकता तुम्ही. हा एक आपला बेडरूम आहे. एसी सुद्धा आहे. इथे सर्व बॅग ठेवायला पण चांगली व्यवस्था आहे. तुमची बॅगा वगैरे इथे ठेवू शकता. गण्या खूप खुश आहे. काय सांगायचं आहे? वेज मध्ये काही ग्रेव्ही आहे का विचार ना. 2 फ्राईड राईस ना, 2 शेजवान फ्राईड आरसा दिला आहे तुम्हाला. वेज तिथे मेन्शन करू वेज. कोण गेलाय का? अच्छा, हर्ष केला होता. हा बाथरूम आहे. प्रेशियस आहे, एकदम मोठा आहे. 2 in 1 म्हणजे तुम्ही टॉयलेट पण आहे आणि बाथरूमसुद्धा आहे. हा स्पेस मला जास्त आवडला आहे. कडनं मस्त असे गादे टाकले आहेत. रात्री मस्त इथे मैफिल आपण टाकू शकतो. मस्त बाजूला खिडकी आहे मोठी. त्या खिडकीतून व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे. इथून आपला स्विमिंग पूलसुद्धा दिसतो. काय नजारा आहे, मस्त, खूप मजा येणार आहे. अजून अजून एक रूम आहे. ती नॉन AC आहे. पंखा दिला आहे तुम्हाला इथे. इथून पण मस्त व्ह्यू आहे. खिडक्या खूप मस्त दिल्या तिकडे. खूप मस्त व्ह्यू आहे. बोलतात ना, निसर्गाच्या सानिध्यात असं हे.
खूप छान, मला तर खूप आवडलं आहे प्लेस. आपण रात्री इथे तर थोड्या वेळाने आम्ही जातो पोहायला तिकडे स्विमिंग पूलमध्ये. चला. तुमचे लहान मुलं पॅन्ट अशी घातली आहे, सिल्कवाली पॅन्ट पाहिजे. धमाल मस्ती केल्यानंतर आता आम्हाला भूक लागली आहे, तर आमच्या जेवणाची व्यवस्था आम्ही चायनीज ऑर्डर केलं आहे. बघू शकतात सर्वांना भूका लागल्या आहेत. निकू सर्व करतोय, गण्या वाजवतोय. चायनीज डिश आम्ही ऑर्डर केली आहे आता. मध्ये
मी आत्ता आल्यापासून 2:30 वाजता, मला वाटतं 2:30 वाजताच ना, 2:30-3च्या दरम्यान आम्ही इकडे पोचलो आणि तसेच आम्ही पूलमध्ये उतरलो होतो. आणि आता वाजले किती आता 8 मला वाटतं 7:30 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू पोहत होतो स्विमिंग पूलमध्ये. खूप एन्जॉय केला, खूप सारा मजा मस्ती खेळ खूप खेळलो, मनसोक्त पोहलो. असं पूलमधून बाहेर यायचं मनच होत नव्हतं. तर आलो आहे, खूप डोळे पण झुमत आहेत, डोळे दुखतात. आता परत रात्री जागरण करायचे, बघूया कसं ते. सर्वांचे चेहरे बघा, थकलेत. इंडियाची मॅच चालू आहे, T20 वर्ल्ड कप. आणि काय विकेट गेला, कोहली बोल्ड झाला. आणि आपल्याला आता जान्हवी आता आपल्याला जॉईन झाली आहे. जान्हवी हायकर आत्ता रे ती ऑफिसला गेली होती. तर हे काय चाललं आहे, आमच्या जय ग्रुपचा एक मेंबर, त्याला सर्वजण मिस करतात. त्याला व्हिडिओ कॉल केला त्याला. आता त्याची एक्झाम असल्या कारणाने तो आला नाही. आता रात्रीचे 9 वाजलेत, आपलं डिनरचा टाईम झाला आहे. ज्यावेळेस आपल्याला दाखवते की एक आयटम काय आहे. तर पापड. नेक्स्ट डिश आहे हे कोशिंबीर सॅलड. आणि नेक्स्ट डिश हे चपात्या आहेत गव्हाचे. हे मला वाटतं चिकन रस्सा. हे राईस, प्लेन राईस, स्टीम राईस. आणि हे मला वाटतं व्हेज आहे. व्हेजमध्ये आहे डाळ, काय चना मसाला आणि हे गुलाबजामुन. स्वीट्समध्ये आपल्याला त्यांनी गुलाबजामुन दिले. तर आता आपण जेवूया. सर्वांना भुका लागलेत. जन्मेशला अजून नको, खूप खा. गुड मॉर्निंग गाईज. आता आपला हा दुसरा दिवस या विलावरचा. सर्वजण अजून झोपलेले आहेत, कोणी उठायचं नाव घेत नाही आहेत. पण आता बघा कसे झोपलेत रात्रभर जागरण करून. सर्वांना एक सरप्राईज आहे. आमच्या ग्रुपची एक मेंबर पूजा, ती पण येणार होती, पण अचानक ती आजारी पडली. ताप वगैरे आला तिला, तर तिने कॅन्सल केलं. मग तिने मला आणि निकूला काल कॉल करून सांगितलं की मी सकाळी येते, पण कोणाला सांगू नका. तर त्याचा थोड्याच वेळात येईल. तोपर्यंत तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो. मस्त पाऊस पडतो आहे, ग्रीनरी झालं आहे पूर्ण. तर मी व्ह्यू बघू शकता, मस्त पाऊस पडतो आहे, सगळीकडे ग्रीनरी झालेलं आहे. मी आता थोड्याच वेळाने सर्व उठलं की नाश्ता करून पुन्हा एकदा कालच्यासारखंच या पूलमध्ये मस्ती दंगा करणार आहोत. फायनली मला सांगितलं होतं सरप्राईज सर्वांना भेटणार आहे. आता पूजा आली आहे, बिचारी आमच्याबरोबरच येणार होती पण आजारी होती. तर पूजा आता कशी आहे तब्येत? पूजा तब्येत कशी आहे आता तुझी? आता बघूया, सर्वांचे चेहरे बघण्यासारखे असणार आहेत. सर्वात जास्त मला वाटतं तन्वीच शॉक होणार आहे. बघूया सर्वांचे चेहरे कसे होतात. मला सांगितलं ना तनु जास्त शॉक होणार आहे. सर्वजण खुश झालेत. तर मुलींना तुम्हाला कसं वाटतं? पूजाला विचार. तू जास्त एक्साइटेड, तुला पाहिजे तुला कसं वाटतं? सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा, मी आता ड्रीमिंग.
खूप अशी इथे मज्जा मज्जा चालली आहे. आपण बघूया काय चाललंय ते. काहीतरी शोधाशोध चालली आहे स्विमिंग पूलमध्ये. वा, ए चीटिंग चीटिंग गण्या मन्या चीटिंग. पूजाने मला वाटतं आम्ही काल ग्रुपवर व्हिडिओ पाठवला, फोटो पाठवले, ते बघून तिला राहवलं नाही आणि आम्हाला रात्री मी कॉल केला की मला पण यायचं आहे. ती बोलली की मला पण यायचं, काहीतरी मला अरेंजमेंट करत असेल. तसं निको आणि मी एका रिक्षाची अरेंजमेंट केली. तिला बोललो की तू लवकर आहे. लवकर ती 6:30ची ट्रेन पकडणार होती. असं काहीही नाहीये, हे सगळं काल्पनिक आहे. सकाळी 6:30ची ट्रेन पकडणार होती. बोलते मला गोव्याने खूप झोप लागली. तो बिचारा रिक्षावाला, त्याला तो 7 वाजता, असं काही नाहीये. 7 वाजता तो कामासाठी येतो, पण हिच्यासाठी तो लवकर 6:30 वाजता आला होता. तरी आता बोलते ती मी सॉरी बोलली त्यांना. बाकी तिला कसं वाटतं पूजा, प्लेस खूप मस्त प्लेस आहे ही. खूप छान फार्म हाऊस आहे. 9 वाजलेत, नाश्त्याची सोय झाली आहे. नाश्ता बघू शकता, इकडे पाव आहेत आणि तिकडं हो याच्यावरून समजते की पुढचं काय असणार आहे. हे फरसाण आहे ऑब्विसली, हे कांदा, लिंबू, हो झणझणीत मिसळ, रस्सा होता तो, आणि ही भाजी मिसळची, आणि पोहे. म्हणजे आपल्याला 2 ऑप्शन आहेत, मिसळ, पोहे आणि भुर्जी. वाव, हे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही तुम्हाला कॉम्बिनेशन मिळू शकतं. आणि हे ब्रेड्स, वाव, जॅम ब्रेड्स, जॅम आणि ब्रेड्स. मजा येणार आहे नाश्ता करायला. आपल्याकडे आता डायनिंग टेबल तयार आहेत. आपली मंडळी आता घेत आहेत नाश्ता. लाजू नका रे, सर्वांनी घ्या. मस्त भरपेट नाश्ता केला आम्ही. मिसळ पाव, भुर्जी, परत ब्रेड सँडविच आणि कांदे पोहे. खूप छान होतं टेस्ट. मिसळ तर खूप टेस्टी होती, मला खूप आवडली, सर्वांनाच आवडली. आपण बाकीच्यांना विचारूया त्यांना कशी वाटली मिसळ, आणि दुसरा बाकीचा नाश्ता कसा वाटला. तर गाईज, तुम्हाला कसा वाटला नाश्ता? सर्वांनाच आवडला नाश्ता. आणि इकडे मस्त मैफिल लावला आहे. निकू इकडे आमचा ग्रुपचा रणवीर सिंग नेहमी ॲक्टिव्ह असतो. रणवीर सिंग सांगा. आमची पूजा आजारी पेशंट गरम पाणी पिते, पण तिच्या चेहऱ्याकडे बघून कोणाला वाटणार पण नाही की आजारी आहे. तिने तसं मेकअप करून आली आहे ती पूर्ण. कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी.
तुझ्यासाठी आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात. तर अशा रीतीने आपली पिकनिक आज संपन्न होत आहे. रिक्षा केलं आहे स्टेशनसाठी जाण्यासाठी. तुम्हाला खरंच खूप सुंदर विला आहे आणि मिनिमम 8 ते 15 जणांसाठी हा प्रायव्हेट विला खूप छान आहे. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे, तर तुम्ही नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, हा माझा ॲक्च्युली फर्स्ट व्लॉग आहे. याआधी मी कधी व्लॉग केला नव्हता, मला बोलायचा एक्सपिरियन्स नाही. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. रफ्तार से चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई. हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा, समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो